नमस्कार विद्यार्थी मित्रो, आपल्या सगळ्यांचं या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत. विद्यार्थी मित्रो, आपण पोलीस भरती तसंच या निवडणुकीमध्ये काय करावं त्या संदर्भात महत्त्वाची अपडेट आणि माहिती देत आहोत. विद्यार्थी मित्रो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. अत्यंत महत्त्वाची माहिती आणि अपडेट असल्यामुळे फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. पोलीस भरती 2024 विद्यार्थी मित्रांनो, हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ असून आपल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी यामध्ये आपण महत्त्वाची माहिती सांगत आहोत. त्यामुळे फक्त शेवटपर्यंत बघा. अर्धवट अजिबात व्हिडिओ सोडून जाऊ नका. तर आता निवडणुकीचं वार आजलं असून विद्यार्थी मित्र प्रत्येक उमेदवार हा लोकांच्या पाया पडत आहे, हात जोडत आहे आणि मला मतदान करा, मला निवडून द्या, मी तुमच्या समस्या दूर करीन, मी तुम्हाला न्याय देईन, असे वेगवेगळ्या प्रकारचे आश्वासनं दिले जात आहे निवडणुकीमध्ये उभे जेवढे पण उमेदवार आहेत त्यांच्याकडून. तर विद्यार्थी मित्र, आपल्याला राज्यातले जे स्पर्धा परीक्षा करणारे उमेदवार आहेत, लाखो विद्यार्थी आहे यामध्ये, ज्यांच्या समस्या सोडवणार असा काही जण आश्वासनं देत आहे, परंतु सत्य ते करतात का? कारण की खरं तर निवडून आल्यावर ते आपल्याकडे लक्ष देत नाही. तर विद्यार्थी मित्र, याचं प्रमाण खूप कमी आहे. एकदा उमेदवार निवडून आल्यावर हे उमेदवार 5-5 वर्ष लोकांना तोंडसुद्धा दाखवत नाही, काहीच कामं करीत नाही, फक्त निवडणुकीच्या काळामध्ये पाय धरतात, हात जोडतात. त्यामुळे विद्यार्थी मित्र, आता निवडणुकीमध्ये तुम्ही अशा उमेदवाराला पाठिंबा द्या जो विद्यार्थ्यांचा आवाज उठवेल, जो विद्यार्थ्यांसाठी विधानसभेमध्ये न्याय मागील. कारण की मागील काळामध्ये राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नोकर भरतीमध्ये घोटाळा झाला. यामध्ये तलाठी भरती असो किंवा लेखी परीक्षेचा जो घोटाळा आहे, तर इतरही भरत्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळे झाली, त्याची कुणी दखल घेतली नाही. विद्यार्थी मित्र, सगळ्या उमेदवारांनी शासनाकडे पाठपुरावा केला, आंदोलनं केली, वेगवेगळ्या प्रकारची निवेदनं दिली, परंतु त्याच्यावर कोणी मोठ्या प्रमाणामध्ये ॲक्शन घेतली नाही. त्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थी हे नाराज आहेत. तसंच विद्यार्थी मित्र, पोलीस भरतीमध्ये वयवाढ करावी यासाठी पुण्यामध्ये काही विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं होतं. बऱ्याच विद्यार्थ्यांचं वय वाढलं आहे. 3 वर्ष कोरोनाच्या काळामध्ये त्यांचे वाया गेलेत, त्यामध्ये कोणती नोकर भरती झाली नाही. त्यामुळं विद्यार्थ्यांना पोलीस भरतीमध्ये जो भटका बसला त्याचा परिणाम विद्यार्थ्यांवर झाला आणि विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं, त्याची दखल शासनाकडून घेण्यात आली नाही. तसंच इतर कोणत्याही आमदाराने किंवा खासदाराने शासनाकडे असा पाठपुरावा केला नाही सुद्धा. विद्यार्थ्यांच्या आंदोलनामध्ये म्हणजे कोणत्याही आमदार खासदाराने विद्यार्थ्यांना अशी भक्कमपणे सहभागी झाला नाही, भक्कमपणे साथ दिली नाही, शासनाला झुकवले नाही की ज्यामुळे सरकार विद्यार्थ्यांसाठी वयवाढ करून देईन. त्यामुळे लोकप्रतिनिधी हे कोणतंही काम करीत नाही विद्यार्थ्यांसाठी. त्यामुळे या निवडणुकीमध्ये भावांनो, अशा उमेदवाराला निवडून द्या जो विद्यार्थ्यांसाठी शासनाकडे न्याय मागेल. राज्यातील बऱ्याच विद्यार्थ्यांना शेवटची संधी होती, तर ती संधीसुद्धा हुकली आहेत. बऱ्याच जणांना पोलीस होण्याचं स्वप्न भंग झालं, केवळ घरची परिस्थिती अवघड आहेत, त्यांना काही करून नोकरी मिळवणं गरजेचं आहे. अशा सर्व विद्यार्थ्यांचा अपेक्षा भंग झाला. तर आपली हीच विनंती आहे की जे पण आमदार उमेदवार आपल्या ज्या अटी आहेत त्या पूर्ण करतील, यामध्ये जास्तीत मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस भरतीची पद भरण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करतील, सरकारला झुकवतील, सरकारला मान्य करतील. वयवाढ करण्यासाठी सरकार वयवाढ करून देईलच आपल्याला असा उमेदवार निवडा. निवडणुकीमध्ये विद्यार्थ्याचे सरकारकडे प्रश्न मांडेल. तसंच इतर विभागामध्ये जे मोठ्या प्रमाणामध्ये रिक्त पदे आहेत ती पदे भरण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करील. जे भरती परीक्षेमध्ये घोटाळे होतात मोठ्या प्रमाणामध्ये, त्याच्यामध्ये जे दोषी उमेदवार आढळतात, जे पेपर फोडतात, अशा सर्वांना कठोर कारवाई करेल, शिक्षा करण्यासाठी प्रयत्न करील, शासनाकडे पाठपुरावा करेल, विधानसभेमध्ये आपले सर्व प्रश्न मांडेल, विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देईन. तर अशाच उमेदवाराला तुम्ही निवडणुकीमध्ये निवडून द्या. तर यांनी आपलं काम केलं पाहिजे. जनतेचे लोकप्रतिनिधी आहे हे आमदार खासदार, हे नुसते मोठेपणा दाखवतात परंतु जनतेचं काम करीत नाही. तर आपल्यामुळे खासदार आमदार असतात, त्यामुळे यांनी शासनाकडे पाठपुरावा केला पाहिजे. कोणाचाही सरकार येऊ, त्या सरकारने विद्यार्थ्यांची दखल घेऊन मोठ्या प्रमाणामध्ये नोकर भरती केली पाहिजे. तर तुम्ही अशा उमेदवाराला मतदान करा जे विद्यार्थ्यांसाठी धडपड करतील, जे विद्यार्थ्यांना न्याय देतील, जे विद्यार्थ्यांना म्हणजे विद्यार्थ्यांची बाजू मांडतील. तर अशा उमेदवारालाच तुम्ही या निवडणुकीत निवडून द्या. आपण आपल्या पोलीस भरतीमध्ये जास्त मोठ्या प्रमाणामध्ये जे पण सरकार येईल त्यांनी भरती काढली पाहिजे. कोणाचं सरकार येऊ आपल्याला काही घेणं देणं नाही, परंतु जे पण सरकार येईल त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये नोकर भरती केली पाहिजे आणि विद्यार्थ्यांना न्याय दिला पाहिजे. तर विद्यार्थी मित्र, सध्या जर तुम्ही अभ्यास करा, चांगल्या उमेदवाराला मतदान करा आणि
नोकर भरती करणं गरजेचं आहे, विद्यार्थ्यांना न्याय देणं गरजेचं आहे. तर अशा उमेदवाराला तुम्ही या निवडणुकीमध्ये निवडून द्या. तर चॅनलवर अपडेट राहा. आपण पोलीस भरती संदर्भात सर्व माहिती अपडेट देत असतो. शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघितला तुमचे धन्यवाद, विशेष आभार.